नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. आजचा दिवस आहे दुसरा आणि आम्ही आहोत आळंदीला. कालच रात्री पोचलेलो होतो, तर आता आम्ही चालू दर्शनासाठी मंदिरात. दर्शन घेतो माऊलींचं. चला भेटूया. रामकृष्ण ही मंडळी. तर आज आपण आहोत आळंदी इथे आणि आजचा आपला आळंदी मधला प्रवास आहे. आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि आज तुम्हाला मी दिसत असेल याच्या व्लॉग मध्ये, कारण की आजचा पूर्ण व्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही माझ्या सोबत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघत राहा. आणि काही ठिकाणे किंवा आमची जी काही मज्जा मस्ती असते गाडीतली वगैरे ती सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला आता माऊलींच्या दर्शनाला जाऊया. आमची मंडळी कितपत पुढे गेली आम्हाला नाही माहिती, तर आता आम्ही जाऊन बघतोय ते कितपर्यंत गेलेत ते लोक. तर चला. आता आमच्या इकडे दर्शन वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. खूप गर्दी होती आणि इकडे लोकांची शिस्तच नाही आहे. आमच्या मध्येच घुसतात आहे, त्यामुळे दर्शन पण घेऊन देत नव्हते प्रॉपर. तरी पण आमचं मस्त एकदम सुखाचं एकदम समाधानासारखं असं दर्शन झालेलं आहे. तर आता चला पुढच्या प्रवासासाठी निघूया. तर मंडळी बघा, आम्ही तिथे दर्शनासाठी थांबलेलो आमच्या मंडळींसाठी. हे लोक येतील आणि आम्ही सोबत जाऊ. आणि बघा यांना कसं, हे लोक आधीच दर्शन घेऊन टिक्के बिक्के लावून रेडी आहेत. आम्ही टिक्के पण नाही लावले. बघा हेच सर्वजण पुढे गेले दर्शन घेऊन झाले. नाही, हे लोक आमच्यासाठी थांबले नाही. या लोकांनी आमच्यावर अन्याय केलाय, आमच्यासोबत अन्याय झालाय. हजीर को वजीर आम्ही उभेले कलसाचा फुटायला पाहिजे. पवन कलसाचा फुटायला पाहिजे. ताई उभी लिहून फुट करा. आजी सांगते फोटो आला पाहिजे, म्हणजे फोटो आलाच पाहिजे. माऊलींचे दर्शन घेऊन आजी आमच्या आनंदित झाले आणि आमचं दर्शन सुद्धा खूप सुंदर झालं. पूर्ण समाधीला हात लावायला वगैरे भेटलं आणि अवघ्या 10-15 मिनिटात तरी झालं. आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता झालेलं दुपार आणि इकडे आमचं चाय वगैरे जेवण वगैरे चालू आहे बघा.
तर आता चाय वगैरे पितो आणि भेटतो, नाश्ता पण करून घेतो, तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा, एन्जॉय करा. काय बोलते? संकेत जेवण पण बनवून घेते आणि रस्त्यात थांबू गाडी आणि तिकडे जेवू लगेच काढून ना. काय जेवायचं आहे ना, रस्त्यात भूक लागली की नाही हो, मग? चल, भूक लागलेली आहे. नाश्ता वगैरे करून घेतो आणि निघतो लवकर, खूप लेट झाला आम्हाला. हे बघा, नाश्ता आलेला आहे. आता मी इकडून निघालेलो आहेत डायरेक्ट, ती बघा आमची गाडी. आता निघतो डायरेक्ट. मी जास्त शूट नाही करून दाखवणार कारण की पूर्ण दिवसभर एक्सप्लोअर करायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो आता कुठे जातो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. हे बघा, आम्ही इकडे राहत होते धर्मशाळेमध्ये. आता मी इकडे ब्रेक घेतलेला आहे. आता थोडंसं आम्ही पॉपकॉर्न वगैरे खातो आणि आता इकडे जेवायला मी ब्रेक घेतला आहे. मावशी वगैरे जेवण इकडे उतरवायला घेतलं आहे. तर आमची मावशी तुम्हाला माहितीच आहे, सांगायची गरज नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर आता मी जेवतो आणि इकडून निघतो. आता मी जाणार आहे तिरुपती बालाजीला, देवाचं दर्शन घेतो आणि नंतर पुढे रस्ता तुम्हाला दाखवतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. हो ते ऐकू नाही. मंडळी, आता आम्ही जेवणासाठी थांबलो आहोत. आता आम्ही कुठे म्हणजे प्रति बालाजीला जायला निघालेलो, तर इथे सगळी आमची मंडळी थांबली आहे. तिरुपतीचं प्रति बालाजी मंदिर पुण्यामध्ये आहे. आम्ही तिथे चाललोय दर्शनासाठी. तर एकदा करू दर्शनासाठी. आणि आता आपण काय करतोय? आणि मम्मीचं आधार कार्ड चालू आहे. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्हाला थोडंसं म्हणजे ना खूप जरासा लेट झालाय, खूप जरासा. तर चला आता आम्ही पुढे जातोय. चला. तिरुपती बालाजीला पोचलेलो आहेत आता मी. तर आता इकडे फोन अलाउड नाहीये, पण बघू आम्ही कोणाला तरी दर्शन घ्यायला पाठवू. नंतर तो आला ना त्याच्याकडे फोन देऊ. आणि शूट वगैरे काहीच करायला अलाउड नाही इकडे. तर बघू, थोडंसं शूट करून तुम्हाला दाखवतो थोडंफार. तर तुम्ही बघून घ्या आणि एन्जॉय करा. तर हे आहे प्रति तिरुपती बालाजी पुण्यामधलं, तुम्ही बघू शकता. मला वाटतं आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, तर आम्ही आतमधला नाही घेऊ शकत. पण बाहेरचाच हिरवागार निसर्ग सुद्धा सुंदर आहे.
सिद्धी बोल. हा आहे प्रसाद आणि यासाठी खास हा या प्रसाद प्रसादासाठी म्हणजे खास. एक कसा खास खायला एक नंबर, खूप चांगला प्रसाद आहे हा. स्वर्ग गोविंदा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा व्यंकटेशा गोविंदा. दर्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे. सिद्धी बोल, काय दर्शन वगैरे झालंय की आमचं नाही? दर्शन खूप सुंदर झालं आणि आतमध्ये मूर्ती खूप मनमोहक आहेत पण शूट करायला अलाउड नाही, त्यामुळे आम्ही काहीच तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर बघा हे लोक प्रसाद किती हौशेने फास्ट फास्ट खात आहेत. बाय बाय. हे बघा माझी माझी बुगडी 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 बुगडी. आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या प्रवासासाठी. आता कुठेतरी जाणार आहेत आणि परत लगेच तिथून मग जेजुरी कुठेतरी जाणार आहेत, ते पण दाखवतो. पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. नमस्कार सगळ्यांना. आता मी नारायणपूरला पोहोचलेलो आहे. तिकडे दर्शन घेतो आणि निघतो लगेच पुढे. खूप लेट झालेला आहे, खूप टाइम पण झालेला आहे. आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता निघतो पुढच्या प्रवासासाठी. डायरेक्ट जेजूरला जातो. जेजूरला जाऊन डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करतो, कारण की खूप लेट झाला आहे, टाइम नाही, म्हणून तिकडे जाऊन डायरेक्ट स्टार्ट करतो. तोपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही बघू शकता इथे फळ विकायला कोण बसलाय. तुम्ही बघू शकता इथे डायरेक्ट खुर्चीवर बसलाय तो फळ विकायला. माऊली सांगा की किती रुपयाला? माऊली याची किती प्राइस? याची प्राइस माझी काय व्हिडिओ माझी. नमस्कार मित्रांनो मंडळींनो. तर मध्ये मी शूट करत होता, कारण की सिद्धीला प्रॉपर शूट करायला जमत नव्हतं. कारण शूट करायला असं जमत नव्हतं, कारण की कामं करायला लागतात ना, लेडीज आहे आणि जेवण वगैरे सगळं हेल्प करायला लागते. हे बघा, तर आता परत मी तिच्याकडे देणार आहे, ती बोलणार आहे. तर व्हिडिओ आता हँडल ती करते, तिच्याकडे देतो. सिद्धी. तर आता आम्ही जेजुरीला पोहोचलोय. तरी आम्हाला बरीचशी रात्र झाली आहे जेजुरी पोचायला. आणि तिथे नारायणपूरमध्ये सुद्धा आता उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, तर आज तिथे पदयात्रेकरू आलेले आणि त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही थोडीसा मज्जा आणि जल्लोष केला. आणि आता इथे आम्ही जेवणाची तयारी करतोय. काय बनवणार आहे विचारा, तिकडे शेफकडे विचारून या जरा. तुम्ही काय करायला घेतले हे? आता मी इथे चिकन फ्राय करण्यासाठी चिकन सेपरेट करायला घेतलंय थोडंसं. आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज 100% येणार आहे, कारण की शांती नावाची गोष्ट आमच्या या मंडळींना आणि नॅचरल गोष्ट नाहीये, जन्मापासून आहे, त्यामुळे काय बोलू नाही शकत. तर काय बनवायला घेतलेलं आहे? तर आता मी इथे चिकन फ्राय बनवणार आहे आणि शेफ काय बनवणार आहेत विचारून या शेफला. कुठे शेफ? आणि इकडे कटिंग बिटिंग करतात आहे माय वाईफ अँड माय सिस्टर अँड माय मॉम अँड माय मासी. शेफला विचारा काय बनवणार आहे शेफ. चला लेडी शेफ काय बनवणार आहेत? हे काय बनवणार आहेत? आज चिकन बिर्याणी. जोरात बोला जरा. चिकन बिर्याणी बनवणार आज. आणि अजून काय? आणि लॉलीपॉप चिकनचे. अच्छा ठीक आहे, बनवा. चल, नक्की कोणाला जेवण आवडत असेल? श्वेता नरेश वैती आणि माझी मावशी आहे. तर मला सांगितलं तर मी तुम्हाला याचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. कोणाच्या घरात काय असेल, काय बनवायचं असेल तर मला नक्कीच सांगा. माझी मावशी खरंच खूप टेस्टी बनवते जेवण. खरंच एकदा तिच्या हाताचा स्वाद घेऊन तुम्ही बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर पुढे पूर्णपणे दाखवतो जेवण झाल्यावर. तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो हे बघा, चिकन बनवलेलं मस्त आणि तिकडे बिर्याणी प्रोसेस होते. ही बघा, इकडे चिकन वगैरे खातो, बिर्याणी पण दाखवतो. मावशीने मस्त बनवलं. हे बघा, लॉलीपॉप बनवलं, फ्राय टेस्टेड एकदम झणझणीत आणि शेजवान वगैरे मस्त कॉम्बिनेशन. तर लाईट नाही म्हणून जास्त शूट करायला प्रॉब्लेम झाला इकडे. सगळे बघा कशा प्रॉब्लेममध्ये इकडे तिकडे. तर आता दाखवतो तुम्हाला तसं जमेल तसं. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कोणाला खायचं असेल तर या लवकर, नाही तर संपून जाईल. मावशी काय बनवलंय? आज आमचा मेनू होता चिकन बिर्याणीचा. चिकन बिर्याणीचा ना? लॉलीपॉप. लॉलीपॉप. तर आम्हाला चिकन दाखव. लॉलीपॉप. चिकन बिर्याणी दाखव, मला दाखवायचे.
लवकर. वाव झणझणीत वास बघा, एकदम स्मेल बघा, एकदम रिअली नाईस. तोंडाला पाणी येईल लगेच. वाव नाईस. काढून दाखव जरा, खालून काढून दाखव. वाव 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 एक नंबर. पुढे नालिंड पुढं पट्टो काटाक. तर बघू शकता अशा प्रकारे आमची मावशी कुक आहे, मस्त जेवण बनवते. नक्कीच कॉन्टॅक्ट करा, एकदा तिच्या हातचं जेवण खाऊन बघा, टेस्ट करून बघा. तुम्हाला आवडलं तर मला नक्की तुम्ही सांगतील का खरंच तुमची मावशी खूप चांगलं बनवते. तर कोणाला काही जेवणाचं वगैरे ऑर्डर द्यायची असेल तर माझी मावशी बनवते, मला सांगा, मी मावशीला सांगेन. ठीक आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो आता खूप थकलेलं आहेत, खूप एन्जॉयमेंट झाला. आता जेवून झोपतो मस्तपैकी. खूप भूक लागलेली आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, जायचं आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर पहिले तुम्हाला मी दाखवतो जेवायला मी बिर्याणी घेतलेली आहे. हे बघा, मी बघा पीस वगैरे. तर आता मी हा व्हिडिओ जेवण वगैरे घेतो आणि आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय आगरी कोळी आणि जय जेजुरी. चला भेटूया परत. Thank you so much for watching this video and please like, shares and subscribe. For Patty Hacky YouTube channel now please subscribe and subscribe.